बघूया 100% बातम्या। राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून अजित पवार चर्चेत आहेत। भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर अखेर अजित पवार यांनी आपलं मौन सोडलेलं आहे। पक्ष सोडून जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीचं त्यांनी खंडन केलंय। आपल्याबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। गेल्या 5-6 दिवसांपासून अजित पवार हे राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी होते। अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचं बोललं जात होतं। या सगळ्या चर्चेवर अजित पवारांनी आपल्या रोखठोक शैलीत उत्तर दिलं। आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं। आमचा जीवन आहे तोपर्यंत आम्ही पक्षाचं भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांची जुळवाजुळव सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। मात्र अजित पवारांनी त्या सगळ्या चर्चांचं खंडन केलं। आता मी तर मगाशी काही पत्रकारांना म्हणलं तुम्हाला काय ॲफिडेव्हिटवर लिहून देऊ का स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ, अशा पद्धतीची वेळ तुम्ही आणली। काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीविषयी सूचक ट्विट केलं होतं। दमानी यांच्या त्या ट्विटनंतर संजय राऊतांनी सामना वृत्तपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीविषयी भाष्य केलं होतं। अशातच सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून त्याला दुजोरा देण्याची वक्तव्य केली गेली, त्यामुळे राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात होती। अखेर अजित पवारांनी त्यावर स्पष्टीकरण देत सगळ्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। राष्ट्रवादी फोडण्यासाठी दबाव टाकला जातोय असं शरद पवार म्हणाल्याचा दावा करून खळबळ उडवून देणाऱ्या संजय राऊतांना अजित पवार यांनी आता चांगलंच फटकारलंय। आमचं वकीलपत्र घेऊ नका असं सांगत अजित पवारांनी राऊतांवरती जोरदार तोफ डागली आहे। अजित पवार यांनी नाव न घेता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना फटकारलंय। संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या भूमिकेबाबत रोखठोक सदरातून लिहिलं होतं। राऊतांच्या लेखानंतरच अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या सुरू झाल्या होत्या। या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी राऊतांबद्दल संताप व्यक्त केलाय। तुमच्या पक्षाचं काय ते बोला, तुम्ही ज्या पक्षाचे मुखपत्र आहात त्याबद्दल बोला। तुम्ही आम्हाला कोट करून हे असं झालं ते तसं झालं, आमची भूमिका मांडण्यासाठी आम्ही ठाम आहोत असं सांगत राऊतांना त्यांनी चांगलंच फटकारलंय। आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत। आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही। राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्याबद्दल वक्तव्य करून संजय राऊतांनी अजित पवारांचा राग ओढून घेतल्याचं स्पष्ट दिसतंय। त्यामुळे अजित पवारांचा स्वभाव पाहता भविष्यात त्यांच्याबद्दल वक्तव्य करताना राऊतांना काळजी घ्यावी लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या चांगला चर्चेत आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हाही इतकी चर्चा झाली नव्हती। राष्ट्रवादी फुटणार असल्याच्या चर्चेनं राज्यात नवं राजकीय वादळ निर्माण झालं। त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी आणि अजित पवारांना माध्यमांसमोर अखेर यावं लागलं। राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार आणि अजित पवार सत्तेत सहभागी होणार या बातम्या मागील एका आठवड्यापासून माध्यमात झळकत आहेत। त्यामुळे राज्यात दररोज राजकीय गोंधळ उडताना दिसतोय। सरकार आणि विरोधकांमध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा या निमित्तानं होत होती। या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले, तर दुसरीकडे अजित पवार यांनीही माध्यमांसमोर येत आपल्याबाबत येत असलेल्या बातम्या चुकीचं असल्याचं स्पष्ट केलं। जी काही चर्चा तुमच्या मनात आहे ती आमच्या कुणाच्या मनात नाही, या चर्चेला अजिबात महत्त्व नाही। आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत। त्याच्यामुळं या बातम्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही। शरद पवार आणि अजित पवारांनी सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला। मात्र राज्यात आणि दिल्लीत घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा पुन्हा कधी सुरू होती हे सांगता येत नाहीये। महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप करण्यात आलेला होता। ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदे गटात बाहेर पडलेल्या सगळ्या नेत्यांनी केला। त्यामुळे अजित पवार भाजपसोबत येणार असल्याच्या चर्चेनंतर शिंदेच्या शिवसेनेकडे लक्ष लागलं होतं। मात्र अजित पवारांच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेसचा गट घेऊन अजित पवार सत्तेत सामील होणार या बातमीमुळे शिवसेनेमध्ये धास्तीचं वातावरण पाहायला मिळालं। शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदेच्या शिवसेनेची भूमिका मांडली। राष्ट्रवादीचा गट सत्तेत आल्यास शिवसेना सत्तेत राहणार नाही अशी स्पष्ट भूमिका शिरसाट यांनी घेतली आहे। तर माझ्या भूमिकेवर बोलण्याचा अधिकार शिवसेनेच्या आमदारांना कुणी दिला असा स्पष्ट सवाल अजित पवारांनी विचारलाय। तर त्यांनी राष्ट्रवादी सोडली तर आम्ही त्याचं स्वागत करू, आम्ही सत्तेमध्ये राहणार नाही। ते सांगतात की आम्ही बाहेर पडणार, आम्ही असं करणार, आम्ही यांना घेणार नाही। अरे कोण चाललंय तेव्हा तुम्ही घेणार आणि कोण काय करतंय? सत्तेच्या मार्गावर नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केल्यानं राज्यात सुरू असलेली सर्व राजकीय चर्चा थांबली आहे। सोबतच सत्तेत असलेल्या शिवसेना नेत्यांचाही जीव भांड्यात पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। अजित पवारांच्या भाजपसोबतच्या जाण्याच्या चर्चेने महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली। असं असलं तरी अजित पवार भाजपसोबतच्या जाण्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र गुदगुद्या व्हायला सुरुवात झाली।
राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊन अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अजित पवारांच्या जाण्यानं महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. पण या सगळ्या चिंता सोडून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे अजित पवारांवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर डायलॉगबाजी करत असल्याचं पाहायला मिळालं. तर संजय राऊतांनीही शिवसेनेला टोला हाणलाय. दादांनी तर सकाळीच त्यांची भूमिका जाहीर केली आहे, त्याच्यामुळे दादांच्याबद्दल काही बोलायचं कारणच नाही. पण या सगळ्यांमध्ये अब तेरा क्या होगा कालिया असं म्हणत आता शिंदे गटातल्या आमदारांची मात्र नक्की काळजी वाटते. सगळ्यात जास्त पोटात गोळा आलेला असेल राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या बातम्यांना, आणि त्यांच्या जो काही गट आहेत त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. एकंदरीतच ठाकरे गटाच्या नेत्यांच्या प्रतिक्रियांकडे राजकारण म्हणून पाहिलं तरी नेते गल्लत करत असल्याचं दिसून येत आहे. कारण अजित पवार भाजपसोबत गेले तर महाविकास आघाडीचं घर जळणार आहे. पण आता आपलं घर जळण्याचं दुःख व्यक्त करण्याऐवजी नेते शेजारच्याची म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचं घर पेटेल या आशेनं आनंद व्यक्त करतायत. अजित पवार आपल्या सोबत भाजपच्या सोबत जाणार असल्याच्या चर्चेने महाराष्ट्रातलं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं. काही अजित पवार समर्थक नेते अजित पवारांच्या भाजप जवळीकीचं खुलेआम समर्थन करतायत, तर दुसरीकडे भाजपच्या छळाला कंटाळून पक्षांतर करणारे काही नेत्यांच्या पोटात मात्र अजित पवारांच्या हालचालींनी मोठा गोळा आल्याचं पाहायला मिळतंय. भाजपला गावागावात पोहोचवणाऱ्या नेत्यांपैकी एक असलेल्या एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास सर्व परिचित आहे. सध्या एकनाथ खडसे राष्ट्रवादीत रुळल्याचं पाहायला मिळत आहे. पण त्यात आता अजित पवारांच्या भाजप जवळकीच्या चर्चेनं खडसे काहीसे चिंतित झाल्याचं चित्र आहे. मात्र असं असलं तरी खडसेंनी मात्र अजित पवारांविषयी चर्चा फेटाळून लावली आहे. जो काही स्वभाव आहे त्यांचा जो स्पष्ट स्वभाव आहे, जे काही करायचं आहे, जे काही व्हायचं आहे किंवा जे काही सांगायचं आहे त्यांनी आजपर्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे. खरं तर आता स्वतः अजित पवारांनीही ते भाजपसोबत जाणार नसल्याचं सांगत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र राजकारणात कधी काही होऊ शकतं हे खडसे आणि इतर नेतेही जाणून आहेत. त्यामुळे अजित पवारांबद्दलची धाकधूक या नेत्यांच्या मनात कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याचं राजकारण सध्या अजित पवार यांच्या भोवती फिरतंय. अजित पवार भूकंप घडवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेल्या त्याच दरम्यान राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अजित पवार जी भूमिका घेतील ती मान्य असल्याचं म्हटलं. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार ठरले. ते भाजपसोबत जाणार असल्याची ही चर्चा रंगली होती. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या काही आमदारांचीही साथ असल्याचं बोललं जात होतं. मात्र हे सगळं घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मात्र निश्चिंत होते. पक्षात आणि राज्याच्या राजकारणातील घडामोडींमुळे शरद पवार जराही विचलित झाले नसल्याचं समोर आलं. त्यामुळेच की काय, शरद पवार हे देहूमध्ये कीर्तनात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. देहूतील त्रैमासिक कीर्तन आणि प्रवचन प्रशिक्षण समारोप सोहळ्याला शरद पवार यांनी हजेरी लावली. अजित पवारांबाबतच्या चर्चा केवळ माध्यमांमध्ये सुरू असल्याचंही पवारांनी म्हटलंय. काहीतरी बातम्या सगळ्या संदेशा समितीचं काम कुठे करतंय यापेक्षा त्याला काही अर्थ नाही. 2019 साली अजित पवार यांचं बंड शरद पवार यांच्यामुळे फसलं होतं. कारण अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना थोरल्या पवारांनी स्वतः फोन केले होते. मात्र यंदा तसं काहीही होताना दिसत नाहीये. म्हणूनच अजित पवार यांच्यासोबतच शरद पवार यांच्याही मनात नेमकं काय सुरू आहे याबद्दलची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचं नेतृत्व करावं अशी ऑफर काँग्रेसकडून दिली गेल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या सांगण्यावरून ही ऑफर दिल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. लोकसभा निवडणुकीत विरोधकांची मूठ बांधण्याचा प्रयत्न सुरू झालाय. या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस नेत्यांची समविचारी पक्षांसोबत बैठक झाली. त्यात सोमवारी काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत 2024च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंना मैदानात उतरवण्याची ऑफर सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या सांगण्यावरून वेणुगोपाल यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचे शरद पवार, ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार यांच्यासह अनेक पक्षांच्या नेत्यांसोबत मैत्रीचे संबंध आहेत. त्याचसोबत मोदींना प्रचारात टक्कर देताना हिंदुत्वाचं कार्ड खेळतानाही उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याचा उपयोग होऊ शकतो हा देखील प्लस पॉईंट आहे. उद्धव ठाकरेंनी सर्व घटक पक्षांना सांभाळत मवियाचं नेतृत्व केलं. या सर्व बाबींमुळे उद्धव ठाकरेंनी 2024च्या विरोधकांचं नेतृत्व करावं अशी ऑफर दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांची अलिबागच्या एसीबी कार्यालयामध्ये चौकशी केली जाते. बेनामी संपत्ती जमवल्याप्रकरणी साळवींच्या कुटुंबियांची चौकशी केली जाते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची अलिबाग इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत 3दा चौकशी करण्यात आली. आता त्यांचे कुटुंबीय सुद्धा एसीबीच्या रडारवर आलेत.
राजन साळवी यांच्या पत्नीसह मुलं आणि भावाच्या मालमत्तेची चौकशी एसीबी कडून होतीये. त्यांना जी जी माहिती पाहिजे ती माहिती आता आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो देणार आहोत आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की चौकशीमध्ये निघणार होत नाही. मला असं वाटतं की त्यांचं खच्चीकरण करण्याचा मी प्रयत्न करत आहे, त्यामुळे त्यांनी कुटुंबाला बोलवलेलं आहे असं मला वाटतं. यापूर्वी घराचं मोजमाप झाल्यानंतर राजन साळवींना अश्रू अनावर झाले होते. आता थेट कुटुंबीय चौकशीच्या फेऱ्यात आल्यानं राजन साळवींची अस्वस्थता आणखी वाढली असणार यात शंका नाही. कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून कोल्हापूरचं राजकारण तापलेलं पाहायला मिळालं. महाडिक आणि सतेज पाटील गट यावरून आमने सामने आलेत हेही दिसतंय. आता यात आणखी एक ट्विस्ट आलाय. कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गाजतीये. पाटील गटाच्या पॅनलच्या 29 सदस्यांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयानंतर पाटील आणि महाडिक गटामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडतायत. दोन्ही गट कोल्हापुरात जवळजवळ आमने सामने आले होते. यात आता आमदार विनय कोरे यांनी सतेज पाटलांबाबत केलेल्या दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात राजाराम कारखाना महाडिकांना सोडायचा असं ठरलं होतं. मात्र सतेज पाटील आता शब्द पाळत नसल्याचा आरोप कोरेंनी केलाय. यानंतर धनंजय महाडिकांनीही सतेज पाटलांवर टीकेचे बाण सोडलेत. तुम्ही एक शब्द द्या की राजाराम कारखाना तुम्ही मालकांना सोडा, तुम्ही ही विधान परिषद घ्या. कधीतरी पाटील खोटं बोलत आहेत. सगळ्या संस्था सगळ्या सत्ता लोकांची दिशाभूल करून वेगवेगळी टॅगलाईन वापरून सगळ्या संस्था ताब्यात घेत आहेत. आता सतेज पाटील या आरोपांना काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे. साखर कारखान्याची ही निवडणूक जसजशी जवळ येते तसतसा आरोप प्रत्यारोपांना आणखी धार चढणार आहे एवढं नक्की. महिला सन्मान योजनेच्या अंतर्गत महिलांकडून एसटी प्रवासाला मोठा प्रतिसाद मिळतोय. महिन्याभरात तब्बल 4,22,00,000 महिलांनी एसटीतून प्रवास केलाय. एसटीच्या प्रवासामध्ये रोज 6 लाख प्रवासी वाढतायत हे विशेष. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला सन्मान योजनेअंतर्गत एसटी प्रवासात महिलांना 50% सवलतीची घोषणा केली होती. सरकारच्या या योजनेला महिलांनी मोठा प्रतिसाद दिलाय. महिला सन्मान योजनेमुळे एसटीच्या दैनंदिन प्रवासी संख्येत 6 लाखांची भर पडली आहे. महिनाभरात 4,22,00,000 महिलांनी एसटी प्रवास केलाय. कोल्हापूर विभागात एक महिन्यात तब्बल 30,24,000 महिलांनी प्रवास केला. सध्या दैनंदिन सरासरी 14 लाखांपेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत आहेत. एकूणच या योजनेनंतर एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय वाढली आहे. उत्तर प्रदेशामध्ये 2 दिवसापूर्वी कुख्यात माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता या अतिकच्या समर्थनार्थ बीडच्या माजलगावमध्ये बॅनर झळकलेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली. उत्तर प्रदेशात 2 दिवसांपूर्वी कुख्यात माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या अतिकच्या समर्थनार्थ बीडच्या माजलगावमध्ये बॅनर लावण्यात आलं. या बॅनरवर या दोघांचा उल्लेख शहीद असा करण्यात आला. या प्रकारामुळे तणावाचं वातावरण निर्माण होताच पोलिसांनी हे बॅनर काढून टाकलं. या बॅनरच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं माजलगाव शहरात मोर्चा काढून निदर्शनं करण्यात आली. या बॅनरच्या निमित्तानं अतिक अहमदचं माजलगाव कनेक्शन नेमकं काय, अतिक अहमदचा पुळका कुणाला याची चर्चा रंगू लागली आहे. राज्यात दिवसेंदिवस तापमान वाढू लागले. सूर्यनारायण जणू काही आग ओकतोय. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेत. अनेक भागात तर पारा 40च्या पार गेला. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात सूर्यनारायण चांगलाच तापलाय. भुसावळमध्ये 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाशिममध्ये पारा 42 अंशांवर गेलाय. गोंदियात 41.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. तिकडे कोल्हापुरातही सूर्यनारायण आग ओकतोय. कोल्हापुरातील कागल तालुक्यातल्या बिलवडे खुर्द इथं राहणाऱ्या तिघांचा उष्माघातानं मृत्यू झाला. यात 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील 13 श्री सेवकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. त्यानंतर आणखी तिघांचा उष्माघातानं मृत्यू झाल्यानं काळजी घेणं गरजेचं आहे. नागरिकांनी महत्त्वाचं काम असल्यासच घराबाहेर पडावं. बाहेर जायचं असल्यास छत्री, टोपी, गॉगल, पाण्याची बॉटल घेऊन बाहेर पडावं आणि शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त ठेवावं असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं गरिबांना रास्त दरामध्ये आनंदाचा शिधा देण्याची योजना राज्य सरकारनं राबवली. मात्र या योजनेच्या नावाखाली सरकार गरिबांची फसवणूक तर करत नाही ना, असा आरोप होऊ लागलाय. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यामध्ये जनतेला निकृष्ट शिधा वितरित करण्यात आला म्हणून हा आरोप होतो.
आनंदाचा शिधा अंतर्गत मोहाडी तालुक्यातल्या नेरी इथल्या काहींना बुरशीयुक्त चणा डाळ मिळाली होती. त्याची तक्रार रेशन दुकानदाराला करताच त्यानं त्वरित त्याची नोंद करत त्या लाभार्थीला चणा डाळ बदलून दिली. दरम्यान पुन्हा मोहाडी तालुक्यातल्या डोंगरगाव इथल्या विजय भोरे यांच्या घरी बुरशीयुक्त चणा डाळ आढळली. भंडारा जिल्ह्यात 2,28,781 शिधा मिळाला. त्यात 1,94,510 शिधा वितरित झाला. या चणा डाळीच्या अनेक पाकिटांमध्ये बुरशी आढळून आल्याचा आरोप होतोय. आनंदाच्या शिधाबाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता डाळ बदलून देण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर आली आहे की डाळच अशी आलेली आहे, बुरशी आहे, गळे बनलेले आहेत, त्यामुळे आपण ते खाऊ शकत नाहीत. शिधापत्रिका धारकाला नवीन डाळ देण्यात यावी त्याप्रमाणे आमच्याकडून कारवाई करण्यात आलेली आहे. आनंदाचा शिधा गरिबांना वितरित करण्याचा सरकारचा निर्णय योग्य असला तरी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांवर नियंत्रण नसल्याचं या घटनेवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे बुरशीजन्य आनंदाचा शिधा देऊन गरिबांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप होतोय. संबंधितांवर कारवाईची मागणी होतीये. जुन्नर तालुक्यातील ठिकेकरवाडी ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. सोमवारी दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ग्राम ऊर्जा स्वराज्य पंचायत या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आला. हा पुरस्कार पटकावणारी देशातील पहिल्या क्रमांकाची एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे. ठिकेकरवाडी ग्रामपंचायतीनं गावातच ओल्या कचऱ्यापासून गोबर गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारलाय. या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील सर्व कुटुंबांना गोबर गॅस उपलब्ध करून दिला जातोय. तसंच गावातील सौर ऊर्जेच्या माध्यमातून पथदिवे आणि ग्रामस्थांना गरम पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे गाव आणि परिसरात पर्यावरणाचं रक्षण होत असल्यानं केंद्र सरकारनं ठिकेकरवाडीचा राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव केलाय. या पुरस्कारामुळे गावाच्या विकासासाठी अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि विविध प्रकारांच्या प्रकल्पांची उभारणी करायला आणखी प्रेरणा मिळेल असं पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या वेळी सरपंच संतोष ठिकेकर यांनी म्हटलंय. गेल्या 12 वर्षापासून ठिकेकरवाडी गावानं सातत्यानं अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेनं प्रयत्न केले. ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याचं सरपंचांनी म्हटलंय. पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव इथं मुक्ताबाई आणि काळोबा देवाचा यात्रोत्सव सुरू आहे. या यात्रोत्सवामध्ये आकर्षण ठरलं ते मानाच्या घागरी आणि ढोल ताशाचं. या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी झाली. नारायणगाव इथल्या यात्रेत घागरीतील पाण्यानं मंदिराच्या पायऱ्यांवर जलाभिषेक घालण्याची प्रथा आहे. नारायणगाव आणि परिसरातील नामांकित 15 ढोल ताशा पथकांच्या गजरात मानांच्या घागरींची मिरवणूक काढण्यात आली. घराघरातील महिलांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. प्रत्येक महिलेनं आपल्या डोक्यावर घेतलेले घागर आकर्षक पद्धतीने सजवली होती. या घागरींची गावातून मिरवणूक काढल्यानंतर शेवटच्या टप्प्यात मंदिराच्या जवळ आल्यानंतर जवळ जाऊन डोक्यावरच्या घागरीनं मंदिराच्या पायऱ्यांवर जलाभिषेक करण्यात आला. यात पहिल्या 3 क्रमांकात येणाऱ्या महिलांना बक्षीसही देण्यात आलं. ढोल ताशाच्या पथकाचा निनाद आणि घागरींच्या मिरवणुकीचा जल्लोष नारायण गावात पाहायला मिळाला. निसर्गाची किमया आणि पक्ष्यांची दुनिया जायकवाडीच्या पक्षी अभयारण्यामध्ये जवळून अनुभवता येते. जायकवाडीच्या पक्षी अभयारण्यामध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन झालंय. यंदा 2 महिने उशिराने ते दाखल झाल्याची नोंद पक्षी अभ्यासकांनी केली आहे. सध्या जायकवाडी पक्षी अभयारण्यात तब्बल 500 पेक्षा अधिक फ्लेमिंगो पक्षी दाखल झालेत. त्यामुळे पक्षीप्रेमी आणि पर्यटकांसाठी ही पक्षी पाहण्याची सुवर्ण संधी आहे. मराठवाड्याची तहान भागवणारं जायकवाडी धरण देशी विदेशी पक्ष्यांना आकर्षित करत असतं. त्यामुळे दरवर्षी हजारोंच्या संख्येनं देशी विदेशी पक्षी जायकवाडी पक्षी अभयारण्य परिसरात येत असतात. यात युरोप देशामध्ये वास्तव्य करणारे दिमागदार फ्लेमिंगो पक्षी हिवाळ्यापूर्वी गुजरातमधल्या कच्छ भागात वीण घालतात. तिथून नवजात पिल्लांसह भारताच्या प्रवासावर निघतात. सध्या ते जायकवाडीच्या पक्षी अभयारण्यात आलेत. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी सुनील पायघान यांनी ही दृश्य कॅमेऱ्यात कैद केली आहेत. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या. आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.